हा मसाला पडला की भाजी आपोआप हॉटेल स्टाईल होती. 1 चमचा किचन किंग पूर्ण भाजीचा गेम चेंज. म्हणून प्रो कुक्स कधी हा मसाला चुकवत नाही. सुरुवातीला मसाले बघूया. धने 1 वाटी, जिरा अर्धी वाटी, शहाजिरे 1 टेबलस्पून, सुक्या लाल मिरच्या 20 घेतल्यात, काळी मिरी 1 टेबलस्पून, दालचिनी साधारण 3 इंच घेतली, हिरवा वेलची 15, मसाला वेलची 4, लवंग 20, तमालपत्र 6, जायफळ 1 घेतले, जायपत्री 5. हे सगळे मसाले ड्राय रोस्ट करून घेऊया. सुकं खोबरं 4 टेबलस्पून, खसखस 1 टेबलस्पून, हे वेगळं भाजून घ्यायचं. आता मसाले भाजून घेऊया. मसाले लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे. मसाले ओव्हनमध्ये पण गरम करून घेऊ शकता. हे सर्व मसाले सुगंध येईपर्यंतच भाजायचे. मसाले भाजता वेळी काळे पडू द्यायचे नाहीत. मसाल्यांचा सुगंध यायला चालू झालाय. आता गॅस बंद करून पॅनच्या हीटवरती मसाले गरम करूया. मसाले गरम झालेत. आता काढून घेऊया. आता सुकं खोबरं भाजून घेऊया. सुकं खोबरं फक्त थोडा वेळ गरम करून घ्यायचं. सुकं खोबरं गरम करून घेतलंय. ॲड करूया खसखस. आता हे दोन्ही एकत्र मिक्स करून गरम करूया. ही सगळी प्रोसेस लो फ्लेमवरती करायची. सुक्या खोबऱ्याचा ज्यावेळी स्मेल यायला चालू होईल त्यावेळी हे सगळं काढून घ्यायचं. सुकं खोबरं आणि खसखस भाजून घेतलंय. आता हे अगोदर भाजलेल्या मसाल्यामध्येच ॲड करूया. मसाले सगळे व्यवस्थित भाजून घेतलेत. आता हे थंड करून याची पावडर तयार करून घेऊया. मसाल्याची व्यवस्थित पावडर करून घेतली. आता काढून घेऊया. आता याच्यामध्ये ॲड करूया हळद 2 टीस्पून, सुंठ पावडर 2 टीस्पून, कसुरी मेथी घेतली क्रश करून 2 टीस्पून, मीठ 1 टीस्पून. नंतर ॲड केलेले मसाले भाजून घ्यायचे नाहीत. आता हे मिक्स करून घेऊया. मिठामुळे मसाल्यातला ओलावा नियंत्रित राहतो आणि सुगंध जास्त काळ टिकतो. त्यामुळे याच्यामध्ये मीठ ॲड करतात. हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याचा यूज आहे एका डिशसाठी 1 टीस्पून आणि शेवटी बटर आणि क्रीम घातली तर खरी किंग टेस्ट येते. याची सेल्फ लाईफ आहे एअरपॅक कंटेनरमध्ये 3 महिने. किचन किंग मसाला तयार आहे. अशाच सोप्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.